भारतीय क्रिकेटमध्ये सध्या असा एक विचित्र योगायोग आहे जे ऐकून तुमचं डोकं सुद्धा चक्रावून जाईल। जरा नीट लक्ष देऊन ऐका। रजत पाटीदार आरसीबीचा कॅप्टन झालाय, पण टीम इंडियाच्या T20 संघात त्याचा पत्ताच नाहीये। श्रेयस अय्यर पंजाबचा कॅप्टन बनलाय, पण टीम इंडियात तो दिसतच नाहीये। अजिंक्य रहाणे कोलकाताचं नेतृत्व करतोय, पण टीम इंडियात त्याला जागाच नाहीये। शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, रियान पराग हे तिघेही आपापल्या टीमचे बॉस आहेत, पण भारतीय T20 स्क्वॉड मध्ये मात्र हे बॅक सीटवर आहेत। आणि सर्वात मोठा धक्का, 27 कोटींचा नवाब ऋषभ पंत लखनौचा कॅप्टन आहे, पण सध्या तो भारतीय T20 टीमच्या प्लॅनिंग मधूनच बाहेर आहे। आणि आता येतो सर्वात मोठा ट्विस्ट, जो माणूस सध्या भारतीय T20 टीमचा अधिकृत कर्णधार आहे म्हणजे आपला सूर्या दादा, तो IPL मध्ये मात्र साध्या खेळाडूच्या भूमिकेत खेळतोय। यालाच म्हणतात IPL मॅजिक। इथे फ्रँचायझींना वेगळा लीडर हवाय आणि टीम इंडियाला वेगळा। जर हे खेळाडू टीम इंडियासाठी फिट नसतील तर मग हे IPLच्या एवढ्या मोठ्या टीम्सना लीड करायला कसे काय फिट आहेत? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।